पलंगाचा आवाज जसजसा वाढू लागला तसं दर्शना आणि अमित दोघांच्याही श्वासांचा वेग वाढला. अमितने हलकेच तिचा हात सोडला आणि दोघे काही अंतरावर उभे राहिले. नंतर, नमस्कार मित्रांनो. दर्शना रोज सकाळी सूर्य उगवायच्या आधीच शेतावर पोहोचायची. धुक्याने झाकलेली माती, ओलसर वायाची हलकी झुळूक आणि दूरवरून ऐकू येणारा बैलांच्या घंटांचा आवाज तिच्या आयुष्याचा तोच भाग झाला होता. तिचा नवरा गावातल्या मित्रांसोबत जास्त वेळ घालवू लागला होता. काम संपलं की तो दारूच्या गंधात हरवून जायचा आणि दर्शना एकटीच घर, शेत आणि आयुष्य सांभाळायची. तिच्या डोळ्यात एक खोल पोकळी होती, जणू काही बोललेलं दुःख सत तिथे साचलेलं. त्या दिवशी दुपारी उन्हं टोकाला गेली होती. बाकी मजूर घरी गेले होते आणि दर्शना एकटीच उसाच्या रांगा नीट करत होती. तिच्या कपाळावर घामाच्या थेंबांची ओळ चमकत होती. केसांचा एक बटा वाऱ्याने गालावर येऊन टेकला होता. तेवढ्यात मागून हलक्या आवाजात कुणीतरी म्हणालं, "इतकं उन्हात एकटीच का काम करतेस?" ती दचकली. मागे वळून पाहिलं तर अमित उभा होता. गावातला, शांत स्वभावाचा पण डोळ्यात काहीतरी वेगळंच बोलणारा अमित. त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा होती आणि त्या स्मितात एक वेगळं आकर्षण दडलेलं होतं. काम तर करावंच लागतं, दर्शना म्हणाली, पण तिचा आवाज थोडासा थरथरत होता. अमित पुढे आला, हातात पाण्याची बाटली देत म्हणाला, "घे आधी पाणी पी. नाहीतर तब्येत बिघडेल." तिच्या हाताला त्याच्या बोटांचा हलकासा स्पर्श झाला आणि त्या स्पर्शाने जणू तिच्या अंगातून एक अनामिक शिरशिरी गेली. दोघं काही क्षण शांत उभे राहिले, आसपास फक्त वाऱ्याचा आवाज आणि दूरवर पक्ष्यांची किलबिल. त्या शांततेत काहीतरी अनकथित उमलत होतं. पुढच्या काही दिवसात अमित जाणीवपूर्वक त्या वेळेला शेतावर यायला लागला जेव्हा दर्शना एकटी असे. कधी तो खताच्या पोत्यांची मदत करायचा, कधी फक्त सावलीत उभा राहून तिच्याकडे पाहत राहायचा. दर्शना सुरुवातीला अंतर ठेवत होती, पण तिच्या मनात हळूहळू काहीतरी बदलत होतं. घरात तिच्याशी बोलायला कोणी नव्हतं. नवरा रोज मित्रांसोबत रमायचा आणि इथे मात्र अमित तिच्या प्रत्येक छोट्या हालचालीकडे लक्ष देत होता. एके दिवशी पावसाच्या सरी अचानक कोसळल्या. शेताच्या कडेला असलेल्या छोट्या कोठारात दोघं आसरा घ्यायला धावले. बाहेर पावसाचा आवाज जोरात घुमत होता, आत मात्र एक वेगळीच शांतता. दर्शना भिजलेली साडी सावरत उभी होती. तिच्या गालांवर पावसाचे थेंब चमकत होते. अमित तिच्याकडे पाहतच राहिला. "तू हसलीस की खूप सुंदर दिसतेस," तो नकळत बोलून गेला. ती थोडी लाजली, नजरेत नजर देणं टाळत म्हणाली, "असं काही नाही." पण तिच्या ओठांवर उमटलेलं हलकं हसू त्याच्या शब्दांना मान्यता देत होतं. त्या क्षणी दोघांमध्ये अंतर फारसं उरलं नव्हतं. अमितने हलकेच तिच्या हाताला धरलं, जणू विचारत होता, "थांबू का? दूर जाऊ का?" पण दर्शना हात मागे घेत नाही, उलट तिच्या बोटांनी त्याच्या पकडीला उत्तर दिलं. पावसाच्या आवाजात त्यांचं धडधडणारं हृदय स्पष्ट ऐकू येत होतं. त्या दिवसानंतर त्यांची भेट फक्त योगायोग राहिली नाही, ती जाणीवपूर्वक ठरलेली वेळ झाली. शेताच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडाखाली ते दोघं बसत, जीवनाच्या तक्रारी, अपूर्ण स्वप्न आणि मनात दडवलेली इच्छा बोलत. अमित तिच्या केसांवरून हात फिरवायचा तेव्हा ती डोळे मिटून काही क्षण सगळं विसरून जायची. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिला कुणीतरी समजून घेतन्य, ऐकून घेतन्य असं वाटत होतं. एकदा संध्याकाळी सूर्य मावळताना आकाश केशरी झालं होतं. त्या प्रकाशात दर्शना अधिकच उजळून दिसत होती. अमित तिच्या अगदी जवळ आला, तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, "तुझ्यासोबत वेळ कसा जातो कळतच नाही."
तिच्या श्वासांची लय बदलली. ती काही बोलली नाही, पण तिच्या नजरेत उत्तर होतं. त्यांच्या नात्याला शब्द नव्हते, पण स्पर्शात आणि नजरेत सर्व काही स्पष्ट होतं. गावात मात्र कुजबूज सुरू झाली होती. काही जणांनी त्यांना एकत्र पाहिलं होतं. दर्शना घाबरली होती, पण अमित निर्धास्त दिसत होता. लोक काय बोलतात ते बोलू दे, तो म्हणायचा. आपण काय अनुभवतो ते आपल्यालाच माहीत. तिच्या मनात अपराधाची भावना आणि आनंदाची धडधड एकाच वेळी होती. घरात नवरा अधिकच दूर जात होता. त्याच्या दारूच्या नशेतून येणाऱ्या वासाने तिला घुसमट व्हायची. आणि दुसरीकडे अमितचा सुगंध, त्याचा जवळ येणारा श्वास, तिच्या मानेवर अलगद स्पर्श करणारी त्याची बोटं, हे सगळं तिला जिवंत असल्याची जाणीव करून द्यायचं. एक रात्री चांदणं पसरलेलं होतं. शेताच्या मधोमध उभं राहून त्यांनी आकाशाकडे पाहिलं. अमितने तिच्या मागून येऊन तिला मिठीत घेतलं. तिच्या अंगातून पुन्हा तीच शिरशिरी गेली. ती काही क्षण त्याच्या छातीवर डोकं टेकवून उभी राहिली. त्या मिठीत तिला सुरक्षितता आणि धाडस दोन्ही जाणवत होतं. पण दूरवरून एखाद्या मोटारीचा आवाज ऐकू आला आणि ती पटकन दूर झाली. कोणी पाहिलं तर तिचा आवाज थरथरला. अमितच्या डोळ्यात मात्र वेगळीच चमक होती. पुढच्या काही दिवसात त्यांचं नातं अधिक गहिरं झालं. शेतावरची प्रत्येक वळण, प्रत्येक सावली त्यांची साक्षीदार झाली. दर्शना आता घरी असताना देखील विचारात हरवायची. तिच्या ओठांवर नकळत हसू यायचं. पण त्याचवेळी भीतीही वाढत होती. गावातली कुजबूज जोर धरत होती आणि तिचा नवरा काहीतरी संशयाने तिच्याकडे पाहू लागला होता. एक संध्याकाळी तो अचानक लवकर घरी आला आणि दर्शना दचकली. त्याच्या डोळ्यात संशय स्पष्ट दिसत होता. दुसऱ्या दिवशी शेतावर अमित तिला भेटायला आला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर चिंता होती. आपण जरा सांभाळून राहायला हवं, ती म्हणाली. अमितने तिचा हात हातात घेतला, पण यावेळी त्याच्या पकडीत थोडा ताण होता. वातावरणात काहीतरी बदललं होतं, जणू वादळ येण्यापूर्वीची शांतता. तरीही ते दोघं दूर जाऊ शकत नव्हते. त्यांच्या नजरा पुन्हा पुन्हा एकमेकांना शोधत होत्या आणि मग एका दिवशी, जेव्हा शेतात कोणीच नव्हतं आणि आकाश ढगांनी भरलं होतं, दर्शना आणि अमित पुन्हा त्या कोठारात एकटे उभे होते. बाहेर वारा सुटला होता, आत मात्र त्यांच्या श्वासांची उष्णता वाढत होती. दर्शना काहीतरी बोलणार इतक्यात अमितने तिच्या ओठांजवळ चेहरा आणला आणि त्या क्षणी तिने डोळे मिटले. बाहेर अचानक पावलांचा आवाज आला. कोणीतरी कोठाराच्या दिशेने येत होतं आणि त्यांच्या आयुष्याचा पुढचा क्षण कसा असेल याची कल्पना दोघांनाही नव्हती. कोठाराच्या बाहेर ऐकू आलेला पावलांचा आवाज जसजसा जवळ येऊ लागला तसं दर्शना आणि अमित दोघांच्याही श्वासांचा वेग वाढला. अमितने हलकेच तिचा हात सोडला आणि दोघे काही अंतरावर उभे राहिले. दरवाजाच्या फटीतून सावली दिसली. पण काही क्षणांनी ती सावली पुढे सरकता परत वळली. कदाचित एखादा मेंढपाळ किंवा वाट चुकलेला माणूस असावा. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. त्या क्षणी त्यांना जाणवलं, हा खेळ फार धोकादायक आहे. दर्शना काही क्षण शांत उभी राहिली. आपण असं किती दिवस लपून भेटणार, तिचा आवाज पहिल्यांदाच ठाम होता. अमितने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरची आत्मविश्वासाची रेषा हलकीशी फिकट झाली. जोपर्यंत आपल्याला भेटायचं आहे तोपर्यंत, तो म्हणाला, पण त्या उत्तरातही खात्री नव्हती. पुढच्या दिवसात गावात कुजबूज वाढली. 2-3 बायका विहिरीवर पाणी भरताना तिच्याकडे पाहून हसू दाबू लागल्या. नव्याच्या मित्रांनीही त्याला काहीतरी कानात सांगितलं असावं. तो घरी येताना जास्तच चिडचिड करू लागला.
एके रात्री तो दारूच्या नशेत घरी आला आणि म्हणाला, तू शेतावर एकटी असतेस ना दिवसभर? सगळं नीट चाललंय ना? त्या प्रश्नात साधेपणा नव्हता, संशय होता. दर्शना शांत राहिली. तिच्या मनात अमितचे शब्द घुमत होते, लोक काय बोलतात ते बोलू दे. पण लोकांच्या बोलण्याची किंमत आता तिला जाणवू लागली होती. अमित मात्र वेगळ्याच विचारात होता. त्याला वाटत होतं की दर्शना त्याच्यासाठी काहीतरी मोठं पाऊल उचलेल. एकदा संध्याकाळी तो म्हणाला, तू आनंदी नाहीस इथे? माझ्यासोबत नवं आयुष्य सुरू करशील का? त्या शब्दांनी दर्शना दचकली. तिच्या मनात भावना होत्या, आकर्षण होतं, पण आयुष्य उखडून टाकण्याइतकं धाडस. ती गोंधळली. हे सगळं इतकं सोपं नसतं, ती म्हणाली. अमितच्या डोळ्यात प्रथमच अधीरपणा दिसला. त्या रात्री दर्शना झोपली नाही. तिच्या आयुष्यात दोन रस्ते उभे होते. एक जिथे ती सगळं विसरून पुन्हा घर सांभाळेल, नव्याला समजावेल आणि हे नातं भूतकाळात सोडून देईल. दुसरा जिथे ती स्वतःसाठी जगेल, पण समाजाच्या नजरेत दोषी ठरेल. पहाटे ती शेतावर गेली, पण आज तिथे वेगळंच वातावरण होतं. आकाश काळंकरडं, वारा जोरात. जणू निसर्गही तिच्या मनातल्या वादळाची साक्ष देत होता. अमित आला. दोघे काही क्षण शांत उभे राहिले. मी ठरवलं, दर्शना म्हणाली. तिच्या आवाजात कालपेक्षा जास्त स्थैर्य होतं. आपण जे अनुभवलं ते खोटं नव्हतं, पण ते चुकीच्या मार्गावर होतं. मी माझं घर मोडणार नाही. अमितच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. म्हणजे सगळं संपलं. त्याचा आवाज राग आणि वेदनेच्या सीमेवर होता. दर्शना डोळ्यात पाणी आणून म्हणाली, हो, कदाचित आपल्याला सुरुवातीलाच थांबायला हवं होतं. मला तुझ्यासोबत असताना जिवंत असल्यासारखं वाटलं, पण ते कायमचं सुख नव्हतं. ते क्षणांचं आकर्षण होतं. अमित काही क्षण काहीच बोलला नाही. वायाने कोरड्या पानांचा आवाज करत त्यांच्या भोवती वर्तुळ केलं. तू घाबरली आहेस? तो म्हणाला. हो, घाबरले आहे. पण फक्त लोकांना नाही, स्वतःलाही. मला माझ्या निर्णयांसोबत जगायचं आहे. त्या दिवशी दोघे शेवटच्यांदा त्या कोठारात उभे राहिले. न स्पर्श, न वचन. फक्त एक शांत निरोप. अमित मागे वळून पाहता निघून गेला. दर्शना बराच वेळ तिथेच उभी राहिली. घरी परतल्यावर तिने नव्याशी पहिल्यांदाच स्पष्ट बोलायचं ठरवलं. त्या रात्री तो पुन्हा मित्रांसोबत जायला निघाला तेव्हा तिने त्याचा हात धरला. मला तुझ्याशी बोलायचं आहे. तिच्या आवाजातली गंभीरता पाहून तो थांबला. हळूहळू तिने त्याला सांगितलं की तिला एकटी पडल्यासारखं वाटतं, तिला त्याची साथ हवी आहे. सुरुवातीला तो चिडला, पण तिच्या डोळ्यांतलं पाणी पाहून शांत झाला. त्या रात्री बऱ्याच दिवसांनी ते दोघे एकत्र बसून बोलले. पुढच्या काही महिन्यात हळूहळू बदल दिसू लागला. नवरा मित्रांसोबत कमी जाऊ लागला. शेतावर दोघे मिळून काम करू लागले. गावातली कुजबूज थांबली नाही, पण तिचं मन मात्र स्थिर होऊ लागलं. अमित कधीमधी दूरवर दिसायचा, पण त्यांच्या नजरा आता टाळल्या जायच्या. दोघांच्या आठवणीत ते दिवस जिवंत राहिले, पण ते फक्त आठवण बनले. काळ गेला. दर्शना कधी कधी त्या आंब्याच्या झाडाखाली उभी राहून विचार करायची, जर ती वेगळा निर्णय घेतला असता तर. पण मग तिला जाणवायचं की आकर्षण आणि प्रेम यात फरक असतो. प्रेम ते जे बांधतं, आकर्षण ते जे क्षणभर मोहात पाडतं. शेवटी दर्शना समजली, आयुष्यात प्रत्येक वादळाला शरण जायचं नसतं. काही वादळं फक्त आपल्याला आपली ताकद दाखवून जातात. आणि त्या वादळानंतर उरलेली शांतता हीच खरी कमाई असते.